पाणी चुरलेलं आहे भारी ना. ओढ म्हणजे काय ते गावी गेल्याशिवाय कळत नाही. शिमगा म्हणजे काय ते कोकणात आल्याशिवाय कळत नाही. कसे आहेत मित्रांनो, मजेत ना. आपल्या देवाचा गड देवगड या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण आलो दाभोळे येथे आणि दाभोळे येथे तुम्हाला माहितीच आणि आज होळीचा पहिला दिवस आहे आणि सर्व माझ्या सबस्क्रायबरना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर आपण होळी दाभोळेगावची होळी ही आज दुपारी बरोबर 3-3:30च्या आसपास ही तोडली जाते आणि ही होळी आहे ती दाभोळे पाटकर या ठिकाणी एखाद्या बागेमध्ये जाऊन त्या ठिकाणी झाड बघितलं जातं आणि ते झाड बघण्याआधी सर्वप्रथम देवळामध्ये विडा ठेवला जातो, तिथे गारण घालला जातो. तोच विडा परत ज्या ठिकाणी जे झाड तोडलं जातं त्या ठिकाणी ठेवलं जातं, गारण घातलं जातं. त्यानंतर परत ते झाड तोडतात आणि ढोल ताशाच्या वाजत गाजत गजरामध्ये परत जे गाव होळी असते करून ह्या ठिकाणी आणले जाते. आणि हा व्हिडिओ कसा आहे नक्की कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. चॅनल नवीन असेल नक्कीच सबस्क्राईब करा. बाजूला बेल बनवून ऑल करा. चला सुरुवात करूया. आकार मारोजा तुझ्या जगाय बाराच्या मांडाचा जो काय म्हणून पाणी निघो ठेवून आज बारा मान करी गावघर आज जी काय म्हणून ज्या ठिकाणी जी काय सालाबाद प्रमाणे जी काय होळीया आणि थंय जाऊन होळीचा जी काय तोडून तुझ्या जी काय बाराच्या मांडात आज ज्या काय होळीच्या वाट्याच्या जे आणून ठेवत्या त्याप्रमाणे आता आम्ही तुझा ज्या काय सामना करून आज तुझा बाबा आज ज्या काय म्हणून मर्यादेचा आज जा धाडके मार्केटचे जोड वाटण 84चा तुझा मत जोडचे जी कोणी कुठल्या गाडी आता तुझा मत जोडून आज जा सामना करून आम्ही आता पुढे जे काय जाता त्या ठिकाणी जसं जाणार तसं त्या ठिकाणी आज जी होळी सोडून तुझ्या मांडार आणि कोणत्याही तरी तो कोणाच्या काळी तेलवर त्रास न वाटा जसं आज जाणार तसं संग मारून हे आणण्याकडे उभं राहू नीट केलेला सांगणार जमेत धरून एवढं मी माणूस पावन करून जाऊन संभाळून गावाघरातून राहतो. मित्रांनो, आता होळी तोडण्यासाठी आता सर्व ग्रामस्थ जमलेले आहेत मंदिरामध्ये आणि आता काही क्षणातच मंदिरातून सर्व होळीची ज्या ठिकाणी असणार त्या ठिकाणी चालले आहेत आज होळी तोडण्यासाठी.
तर मित्रांनो आता पहिली खाप मारून घेते कुऱ्हाडीचा. आता रशी लावण्यासाठी परत आता वर एक माणूस चढेल. तर मित्रांनो घोळीचे झाड आहे ते तोडायला सुरुवात केलेली आहे. तर मित्रांनो आता दोरी बांधून खाली माणूस उतरतोय बघू शकता आणि आता तोडायला सुरुवात होईल. तर मित्रांनो आता तोडायला सुरुवात केली आणि या टायमीला आतंबा पेटलेला आहे. तर मित्रांनो एक 5 ते 10 मिनिटात झाड काढण्याची प्रक्रिया चालू होईल. तर तोडकाम चालू झालं आहे आता होऊ शकतं. तर मित्रांनो त्या ठिकाणी ताणणीवाले म्हणजे रस्सी ताणून धरून गाडी सरळ पडावं म्हणून त्या ठिकाणी ताणून धरण्यासाठी काही माणसं उभी राहिलेली आहेत रस्सीला पकडून. तुम्हाला झूम करून दाखवतो. आणि इकडे अर्ध्यापर्यंत तोडण्यात आलं म्हणजे खालचा खोडाला आणि प्रत्येकजण आपापल्याप्रमाणे तोडतोय. जसं तोडायला झेपेल तसं तोडलं जातं बघू शकता. तर मित्रांनो आता झाड हलायला लागलं आहे म्हणजे ताणणी पण देत आहेत लवकर तुटण्यासाठी बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो आता काही क्षणातच झाड खाली पडणार आहे जे होळीसाठी तोडण्यात आले आहे ते. तर अजूनही वेळ जातोय मित्रांनो.
तर मित्रांनो फायनली झाड तुटलंय. आता बाकीचे साफ करणार. फांदे वगैरे असतात, वाढीव फांदे असतात, ते छोट्या छोट्या फांदे असतात ना, ते तोडून एक लेवल करणार. त्याच्यानंतर मित्रांनो फायनली घेऊन जाणार. तर मित्रांनो खोड आहे, ते खोड आता एक लेवल करून घेते. गणेश या ठिकाणी काम करतोय. तोड अरे हो मेलो भिक्षा मार वरतून नको मारू. तर फायनली उचलल्याने हा होळी. आता कोणत्या रोडने बाहेर काढतात ते पाहूया आपण आता. तर आता कुठच्या मार्गे बाहेर काढतात ते पाहूया आपण. तर मित्रांनो होळी बाहेर काढण्यात आली आहे आणि दाभोळे पाट्टर या ठिकाणावरून ही होळी भेटलेली आहे, जी रतांब्याची आहे, रतांबा या झाडाची आहे. आणि बराच वेळ जाणार आहे, कारण आताच कल मित्रांनो 5:45च्या आसपास झालेले आहेत. यावर्षी उशीर होणार आहे होळी नेण्यासाठी. दाभोळ्याच्या देवहोळीच्या तिकडे मंदिराच्या बाजूलाच होळीच्या मांडावर न्यायला उशीर होईल.
तर मित्रांनो दाभोळे पाट्टरवरून आता होळी घेऊन आले आहे, बघू शकता. तर मित्रांनो फायनली आता होळीच्या मांडापर्यंत आता येणार आहे. दी गाव होळी आहे ती. आणि आता तुम्ही समोर पाहत असाल ढोलाच्या जल्लोषात आणि खांद्याला खांदा लावून प्रत्येकजण घेत आहे, बघू शकता. गाव होळी आहे ती गाव. तर हे होळीचा मांड आहे या ठिकाणी, जे गाव होळी असते त्या ठिकाणी. आणि आता होऊ शकता बोला. सालाबाद प्रमाणे आम्ही जे काय आज जवळजवळ 250 ते 300 वर्षाची परंपरा जे काय पूर्वजांनी चालू ठेवल्या. वणी मांडार गावात जाऊन तोडून आणूची मांडार ठेवूची आणि दुसऱ्या दिवशी उभी करून गावघर उभ्या करून आमचं जो काय कामकाठी यांचं जो काय साजा राठी ते होय मांडार आणली जाता परंपराप्रमाणे. आणि ते आम्ही आता चालू ठेवलेली आहे आतापर्यंत. याच्या पुढेही चालूच ठेवणार. धन्यवाद. दुसऱ्या दिवशी आमच्या निशाण खेळगडी बाहेर पडणार वाडी कापड खेळ हा वाढीनुसार. वाडी. ओके. कार्यक्रम असतो. तर मित्रांनो शिमगा म्हटलं तर सर्वांची ओढ असते आणि कोकणात शिमगा म्हटलं तर सर्वजण कोकणामध्ये चाकरमानी मुंबईवरून गावाला येतात आणि शिमगा जास्त करून चालतो. कारण मित्रांनो पारंपरिक पद्धतीमध्ये शिमगोत्सव साजरा केला जातो, तो आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. आणि आजचा व्हिडिओ आहे तुम्हाला माहिती असेल होळी आणण्याचा व्हिडिओ असतो. आणि होळी आज मांडावर आणून ठेवलेली आहे गाव होळी. आणि त्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ कसा आला नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनल नवीन असं नक्की सबस्क्राईब करा, बाजूचा बेल करून ऑल करा विसरू नका. भेटूया अशा का नवीन.